दुसऱ्या दिवशी ओंकार ते बूट शाळेमध्ये घालून जातो, सर्व मित्रांना दाखवतो माझ्या वडिलांनी नवीन बूट घेतले. रोज सायंकाळी त्याचे वडील त्याला घ्यायला यायचे, पण आज तसं झालं नाही. आज त्याची आई आहे. आई रडत होती. आई फार गोंधळली होती. ओंकार विचारतो आईला, आई काय झालं, का बरं रडते? तर आई म्हणते, आणि ओंकार विचारतो की बाबा का बरं नाही आले? तर आई म्हणते की आता बाबा कधीच येणार नाही, आता मीच येणार तुला घ्यायला. ओंकार विचारतो का? आता तुझे बाबा आले नाही. त्याचं कारण म्हणजे रोज त्याचे वडील सायंकाळी येत असताना त्यांना एक सवय होती की मित्रांसोबत ड्रिंकिंग करायचं, सिगारेट मुंकायची. त्या दिवशी तसंच झालं. ड्रिंकिंग करून आले, मित्रासोबत होते, रोड क्रॉस करायचा होता, हातामध्ये सिगारेट होती. तिथून मोठा ट्रक आला आणि ट्रकची धडक ओंकारच्या वडिलांसोबत झाली. आता ती सिगारेट एकाची पडली, पण सिगारेट पडल्या पडल्या आईचं सुद्धा एकदाच सांगितलं. ओंकारला इंजिनियर बनत होता. सकाळी वडिलांनी सांगितलं होतं की तू हे बूट घालशील आणि तुला या बुटाने फार समोर जायचं आहे, पण वडिलांचा पाठीवरचा हात खाली पडला म्हणून ओंकारचं आयुष्य हे जागेवरच थांबलं. आज ओंकार 18 वर्षाचा आहे, पण ओंकारची परिस्थिती अशी आहे की ओंकार गुन्हेगारीकडे वळलेला आहे. ओंकार सिगारेट हातात ठेवतो. ओंकार व्यसनाधीनतेकडे वळलेला आहे. ओंकार आता जेमतेम जेवण सुटलेला आहे, त्यांनी मर्डर केलेला आहे. त्याचं कारण म्हणजे हे व्यसन. हे व्यसन एकदाच आयुष्य संपत नाही, हळूहळू आपला जीव घेत असतं. आणि व्यसन म्हणजे फक्त स्वतःला संपत नाही, स्वतःच्या स्वप्नांना, आपल्या भविष्याला, आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांना, संपूर्ण कुटुंबाला हे व्यसन करतं. म्हणजे व्यसन कधी थांबलं पाहिजे. आता मी स्वतः एका स्लम एरियामध्ये राहतो. स्लम एरियामध्ये काय आढळतं प्रामुख्यानं? एक तरुण असतो, जो फार मोठा गुन्हेगार असतो. तो काय करतो? लहान लहान मुलांची गँग तयार करतो. त्यांना फार मोठी रिस्पेक्ट देतो, दादा दादा भाई म्हणून रिस्पेक्ट देतो. त्यांना फार छान वाटतं. कालांतराने त्यांना हळूहळू सिगारेटची, दारूची लत लावतात आणि भविष्यात एक मोठा गुन्हा त्यांच्या हातून करून घेतात. त्यांचे नाव असतं. मी पण कसलं मीडिया करत आहोत. मग माझ्यासारख्या व्यक्तीला मी दाबण्याचा प्रयत्न करतात. का बरं? कारण की मी लोकांना जागरूक करण्याचं काम करतो. मी चांगलं वाटेल ते लोक मला दाबण्याचा प्रयत्न करतात. मग माझ्यासारखा कवी त्यांना काय म्हणतो? तू दहशतीच्या गोळ्या घालून ये नजरे तर काहीच्या कमाला झाला, स्वप्न सारे शिंदूना बापाचे गाव मुलांचा तू कमाल झाला. तू दहशतीच्या गोळ्या घालून ये नजरे तर काहीच्या कमाल झाला, स्वप्न सारे शिंदूना बापाचे गाव गुंडांचा तू कमाल झाला. तुझ्यासाठी दारू गांजा सिगारेट सकाळ सकाळची उपासना झाली. उपासना म्हणजे पूजा. तुझ्यासाठी दारू गांजा सिगारेट सकाळ सकाळची उपासना झाली आणि नजरेत धडकलेली प्रत्येक स्त्री तुझ्यासाठी वासना झाली. कोणीवर तसंच असतं. मग तुझ्यासारख्या नर्दमांच्या छातीत मी शापित करत असतो. आता संविधान आहे, कायदा आहे, मी गुन्हेगारी करणार नाही, पण माझ्या विचारांना, माझ्या बोलानं मी त्यांच्यावर वार करतोय. मग तुझ्यासारख्या नर्दमांच्या छातीत मी शाब्दिक तलवार घट्ट बोलणार, पण वैचारिक विचारांना स्वाभिमानाने मी सत्य बोलणार. कदाचित माझ्या प्रत्येक शब्दांचा वाट तुझ्या मेंदूला चांगलाच टोचतोय, पण अंतर मोडू नको तुझ्या आणि माझ्यातलं, कारण तुझ्या सरणाची प्रत्येक लागला मी चांगल्याच नसतो. आणि हो, दाखवू नको तुझ्या तलवारीची धार मला, दाखवू नको तुझ्या तलवारीची धार मला. मी बिनधास्त सत्तेचा वार करतो आणि नजर घालू नको इथल्या लोकशाहीवरती. आता काय आधी काय होती? राजशाही नेमकं काय करायची? आता लोकांसाठी राजा निवडलाय म्हणून त्यांना म्हणतो की याला नजर घालू नको तू इथल्या लोकशाहीवरती. तुझ्यासारख्या नर्दमांच्या छातीत मी शाब्दिक तलवार घट्ट बोलणार आणि वैचारिक विचारांना स्वाभिमानाने बंद राखून मी सत्य बोलणार. आणि दाखवू नको तुझ्या तलवारची धार मला, मी बिनधास्त सत्तेचा वार करतो. दाखवू नको तुझ्या तलवारची धार मला, मी बिनधास्त सत्तेचा वार करतो आणि नजर घालू नको इथल्या लोकशाहीवरती. मी संविधानाचा कट्टा लावून बिनधास्त खात